नमस्कार, मी साया नवलकर तुमचे खट्टा मिठ्ठा परिवारातर्फे मनपूर्वक स्वागत करत आहे। आजचा घरकुल हा व्हिडिओ तुमच्यासमोर प्रस्तुत करताना मला वेगळाच आनंद होत आहे। तुमच्या माझ्या मनातला अगदी जिव्हाळ्याचा विषय आहे तो म्हणजे घर। प्रत्येक व्यक्तीचे एक स्वप्न असते, ते म्हणजे आपले स्वतःचे घर असावेच, आपली म्हणावी तशी वास्तू असावी। मी स्वतःला खूप भाग्यवान समजते, कारण मला लहानपणापासून आत्तापर्यंत 9 घरे राहण्यास मिळाली। अगदी चाळीपासून बंगल्यापर्यंत राहण्याचा योग मला आला। हा व्हिडिओ करण्याचा उद्देश एवढाच की घर फक्त विटांनी सिमेंटनी बांधलेले नसते, तर त्या घरालाही भावना असतात। त्या घरासभोवतालचा परिसर आपला वाटतो। या घरांविषयी जवळीक तुमच्यासमोर मी मांडण्याचा प्रयत्न करत आहे। मला खात्री आहे की हा घरकुल व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडेल। तो तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि तुमचे छान छान अभिप्राय आम्हाला द्या। आणि हो, आमचे हे चॅनल तुम्ही सबस्क्राईब केले नसेल तर ते नक्की करा, म्हणजे आमचे पुढचे छान छान व्हिडिओज तुम्ही पाहू शकाल। धन्यवाद। नमस्कार। घरकुल माणसाच्या आयुष्यातील महत्त्वाचे घटक म्हणजे अन्न, वस्त्र आणि निवारा। यातील निवारा म्हणजे घर। हौसेने बांधतात किंवा पिढ्यानपिढ्या चालत आलेली सुद्धा घरच असतात। माझ्या आयुष्यात मात्र 9 घरे आली। मी स्वतःला खूप नशीबवान समजते, कारण या 9 घरात राहण्याचा मला योग आला। आज या 9व्या घरात राहत असताना मागे वळून जेव्हा मी बघते, तेव्हा मला आजही त्या 8 घरांची आठवण पदोपदी येते। माझे बाबा कैलासवासी श्री नागेंद्र तळपदे हे स्टेट बँकेत मोठ्या हुद्द्यावर होते। त्यांची बदली होत असताना मला त्या घरांचा व तेथील माणसांचा सहवास लाभला। माझ्या जन्मानंतर काही महिन्यांनी आम्ही सोलापूरला आलो। सोलापूरला रेल्वे स्थानकाजवळ जुनी मिल होती। तेथे अनेक बंगले होते। त्यापैकी 9 नंबरच्या बंगल्यात माझ्या आईचे आई वडील म्हणजे माझी आजी आजोबा यांचे वास्तव्य होते। माझे आजोबा कैलासवासी श्री विनायक जयकर, ज्यांना आम्ही बाबासाहेब असे म्हणून हाक मारत असू, ते तिथे रिटायर्ड झाल्यावरही कोर्ट रिसिव्हर म्हणून कार्यरत होते। चोहीकडे बाग बगीच्यांनी वेढलेल्या प्रशस्त मोठ्या बंगल्यात माझे बालपण गेले। किती भाग्यवान ना मी। जवळजवळ 5 वर्षे आम्ही तेथे होतो। नोकर, चाकर आणि आचारी सर्व काही राजेशाहीच होते। आचारी बेंजामिनची आठवण अजून माझे नातलग काढतात। पावसाच्या आगमनानंतर बंगल्याच्या समोर मोर नाचताना मी बघितले आहेत। किती आनंद वाटायचा। आणि सांगू, तेव्हा आमची 4 व्हीलर पण होती हो, आणि माझी आई गाडी चालवायची। ही आठवण माझ्या मनामध्ये अजूनही आहे। या बंगल्यामध्ये प्रभाकर पणशीकर, फैयाज हे दिग्गज नाट्य कलावंत सुद्धा नाटकाच्या निमित्ताने येथे आले होते। त्यानंतर माझ्या बाबांची बदली अलिबागला झाली। अलिबाग हा माझ्यासाठी अगदी जिव्हाळ्याचा विषय आहे। अलिबागला माझे बाबा स्टेट बँकेचे ब्रँच मॅनेजर म्हणून कार्यरत होते। पहिल्यांदा आम्ही एका चाळीसारख्या घरात आम्हाला जागा मिळाली। खाली विहीर होती। बंगल्यामधून एकदम चाळीत आल्यावर आम्हाला अगदी करमेना, म्हणून थोड्या दिवसांनी बँकेच्या जवळच असलेल्या एका जुन्या घरात, परंतु मोठ्या स्वतंत्र घरात आम्ही राहण्यास गेलो। पण ते घर होतं ना, ते शेणाने सारवायचं होतं। त्यामुळे पहिल्यांदा अगदी घाण वाटायची व शेणाची सवय नसल्याने वास यायचा व अंगाला खास सुटून पुरळ यायची। 15 दिवसांनी घर आम्ही सावरून घ्यायचो। त्यावेळी अगदी घर छान दिसायचं व थंड वाटायचं। रात्र झाली की उंदरांचा अगदी धुसफूस असायचा। तुम्हाला सांगू, आम्ही मुंबईला नातेवाईकांकडे गेलो ना,
आणि तिथून आलो का बघायचं की सगळी जमीन उरकलेली असायची, नंतर सगळे स्वयंपाकखोलीचे डबे पडलेले असायचे, एवढा उंदरांचा उच्छाद असायचा. तेवढेच माझी आई ते सगळं काम परत एकदा करायची आणि सुरळीत सगळं ठेवायची. या घराच्या समोर ना पुढे खूप मोठा वाडा होता. तेथे ना मेहंदीचं झाड होतं आणि त्याची पाने माझी आई पाट्यावर वाटायची व माझ्या हाताला लावायची. येथे ना एक विहीर होती व आईला विहिरीतून पाणी भरावे लागायचे. या घराच्या समोर ना कलावती देवीचं मंदिर आहे व शेजारीच एक लहानसा किल्ला सुद्धा आहे. काही दिवसानंतर बँकेचे स्वतःचे बिल्डिंग झाले. खाली बँक व घर वर घर असं होतं. हे घर अगदी मुंबईच्या टाईपचं होतं. या घरात खूप पाहुणे मंडळी येऊन गेली. पाठारे प्रभू महिला समाज व सोशल समाजचे कार्यकारी समितीतील सदस्यही येथे आले होते आणि मला आठवते की त्यावेळेला माझ्या आईने शेवंडेचं खडखडलं या पाहुणे मंडळींना दिलं होतं. दर शनिवार रविवार नुसती पाहुण्यांची वर्दळ असायची. आपले सुप्रसिद्ध अभिनेता, निर्माता, सिने दिग्दर्शक महेश कोठारे यांची आई कैलासवासी सरोज अंबर कोठारे, म्हणजे मी त्यांना जैनी मावशी म्हणायची, त्यावेळेला पाठारे प्रभू महिला समाजाच्या अध्यक्षा होत्या आणि त्या आमच्या घरी राहण्यास आल्या होत्या. म्हणजे अख्खी कमिटी आलेली. आणि मला सांगण्यास आनंद होतो की तेव्हा मी खूप लहान होते आणि त्या नेहमी मला बोलायच्या की तू ना ते गाणं कुठचंही गाणं बोल. आणि त्यावेळेला संतोषी माते म्हणजे जय संतोषी हा पिक्चर रिलीज झालेला आणि त्यातलं मी जय जय संतोषी माता हे गाणं गायलेले. ती आठवण या घरातली आहे. तसंच म्हणजे भारताचे माजी क्रिकेट कर्णधार अजित वाडेकर ही आमच्याकडे राहायला आले होते आणि त्यावेळेला स्टेट बँकेमध्ये सेव्हिंग बँक अकाउंट ओपन करा याचा प्रचार त्यांनी केला होता. टीव्हीवर दूरदर्शनवर ही बातमी दाखविली होती. ही या घराची आठवण आहे. या आमच्या घराच्या समोर म्हणजे ते घर म्हणजे ती बँक अजूनही तेथे आहे आणि या घराच्या समोर विद्या पाटील यांची बेकरी आहे. विद्याताईंना मी या व्हिडिओ मार्फत नमस्कार करते. माझा व्हिडिओ नक्की बघतील. विद्याताईंनी एका मुलाखतीत यूट्यूबवरच एका मुलाखतीत माझ्या वडिलांबद्दल म्हणजे माझ्या वडील तळपदे साहेबांबद्दल त्यांनी अगदी आवर्जून सांगितलेलं की ही बेकरी उघडण्याबाबत म्हणजे त्यांनी किती त्यांना मार्गदर्शन आणि किती मदत केली. तर या व्हिडिओमार्फत मी विद्याताईंना मनापासून त्यांचे थँक्स मानते. काही वर्षांनी माझ्या बाबांची बदली मुंबईला झाली व आम्हाला ते घर सोडण्यास लागले आणि आम्ही जवळच असलेल्या एका छोट्या बंगल्यात राहण्यास गेलो. आमच्या समोरच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री श्री प्रभाकर कुंटे यांचा बंगला होता. मुंबईला आल्यावर प्रथम ठाकूरद्वारी खालस्टेट येथे 6 महिने राहिलो. नवीन लोकांना माहिती नसेल की ठाकूरद्वार हे चनी रोड स्टेशनच्या जवळ आहे. हे वडिलोपरिचित घर अजूनही आहे. खूप प्रशस्त मोठा फ्लॅट आहे होतो. नंतर सांताक्रूज पश्चिमला मानस येथे राहिलो. तेथे 6 महिनेच वास्तव्य होते. तेथून 6 महिने मी सांताक्रूज ते चनी रोड अशी शाळेला आम्ही जायचो ट्रेनने. या मानसच्या घराच्या समोरून मिनिटाने विमाने जायची व खूप आवाज यायचा. त्यानंतर सांताक्रूज पूर्व यशोधनला ते जे रेल्वे स्थानकाच्या खूप जवळ आहे तेथे मात्र आम्ही 15 वर्षे राहिलो. माझी शाळा, महाविद्यालयीन शिक्षण हे सगळं तिकडेच झाले. आमची सोसायटी भरपूर मोठी होती. 4 विंग होत्या हो, ABCD. होळीचा अगदी होळी म्हणजे इतका सण आम्ही इतके खेळलोय ना की काही विचारू नका. खूप मुले मुली त्यामुळे खूप मजा यायची आणि येथील गणेशोत्सव नेहमीच माझ्या आठवणीत राहिला. माझे लग्न होऊन या घरातूनच मी सासरी विरारला राहायला आले. आत्ताच हे जे माझे घर आहे ना तुम्ही बघताय ते विरार पूर्व येथे रेल्वे स्टेशनच्या जवळच आहे. ट्रेनचा आवाज व रेल्वेची अनाउन्समेंट ही छान ऐकू येते. माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये ट्रेनचा आवाज हा तुम्हाला ऐकू येतच असेल. इतक्या घर माझं हे जवळ आहे.
या बिल्डिंगमधली माणसं खूप चांगली आहेत. माझा हा व्हिडिओ घेत आहे ती माझी शेजारची प्राची. हिची तर मी नेहमीच आभारी राहीन. प्राचीबरोबर गीता, हिलाही मी कधी हाक मारली का ती मला नेहमी मदतीला येते. आज शिवानी जेव्हा सासरी गेली तरी मला तिची कमतरता या दोघींमुळे कधीच वाटत नाही. या 9व्या घरात मी चांगली रुळले, कारण 8 घरात मी राहिले होते ना. या सन्मित्र सोसायटीत मी 32 वर्षे राहिले. सुरुवातीला 2 वर्षे पाण्याची खूप कमतरता होती. खूप कठीण गेलं, कारण मला तर याची कधीच सवय नव्हती. पण माझी आई नेहमी मला म्हणायची, सर्व दिवस सारखे नसतात ग. विरारनं सर्वांना खूप लांब वाटते, पण विरार नाही आहे हो लांब. चर्चगेट स्टेशनहून फक्त 1.5 तासाच्या अंतरावर लोकलनी आहे. आणि विरार हे ग्रामीण नाही आहे. खूप छान आहे हो आमचं विरार. विरार एक विकसनशील व प्रगतशील शहर म्हणून त्याची आज गणना केली जाते. माझ्या मनात ही घरे वसली आहेत. स्वप्नातील ही घरे हीच आहेत, कारण त्याच्यामध्ये आपलेपणा आहे. चाळीपासून बंगल्यापर्यंत राहण्याचा योग मला आला. 10व्या घरात जाईन की नाही हे मला माहिती नाही, पण एवढे मात्र मी बोलू इच्छिते जे माझ्या मनात नेहमी येतं. आणि आणखी एक तुम्हाला सांगते की एवढी घरं झाली ना तरी माझ्या स्वप्नात मात्र एकच घर येतं, ते माझ्या सांताक्रूजचं. का माहिती नाही. आणि आईबाबांची खूप आठवण येते. आणि या क्षणी एवढं बोलू इच्छिते, ये तेरा घर ये मेरा घर, किसी को देखना अगर तो पहले आके मांग ले तेरी नजर मेरी नजर. ये तेरा घर ये मेरा घर, किसी को देखना अगर तो पहले आके मांग ले तेरी नजर मेरी नजर. ये घर बहुत हसीन है, ये घर बहुत हसीन है. धन्यवाद.